नमस्ते, मी अनिता शिंदे. अनिता फॅशन अँड स्टाईल या फॅशनच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आज आपण बघणार आहोत बोटनेक प्रिन्सेस कट ब्लाउज. याचं मी संपूर्ण कटिंग आणि हा शिवायचा कसा ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे. याचा पुढचा गळा मोठा आहे आणि पाठीमागे याला मी बोटनेक केलेला आहे आणि ही डिझाइन सुद्धा केलेली आहे. तर याचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तो बघा. आणि मी प्रत्येक गोष्ट ह्या व्हिडिओमध्ये अगदी तुम्हाला बारकाईने सांगितलेली आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित बघा. तुम्हाला कुठल्याही मापाचा बोटनेक ब्लाउज हा कटिंग करता येणार आहे. यासाठी मी 1 मीटर हे अस्तर घेतलंय आणि अगोदर आपण एक रेष मारून घेतली. आता इथे आपल्याला टाकायची आहे उंची अधिक 1 इंच, 15 इंच उंची टाकली. त्यानंतर घ्यायचा आहे शोल्डरचा अर्धा आहे 7 आणि पाव इंच आपल्याला मिळवायचा आहे. मोंडा खोली सुद्धा जेवढं आपलं शोल्डर होतं तेवढंच आपल्याला घ्यायचं आहे, 7.25 इंच. आणि याची सुद्धा आपल्याला सरळ रेषी मारून घ्यायची आहे. हे जेवढं आहे तेवढंच खाली सुद्धा मार्किंग करायचं आहे आणि हे सरळ रेषेने जोडायचं आहे. इथे घ्यायचं आहे आपल्याला छातीचा चौथा अधिक अर्धा इंच, तर 9 अधिक अर्धा इंच आपण घेतलंय. खाली सुद्धा आपल्याला तेवढंच घ्यायचं आहे, 9.5 इंच. आणि हे आपल्याला जोडून घ्यायचं आहे. इथे आपल्याला द्यायचे आहे 1.5 इंच आपल्याला सिलाई मार्जिन. त्यानंतर तिरक्यामध्ये घ्यायचं आहे आपल्याला 1 इंच आणि याचे सुद्धा आपल्याला व्यवस्थित असा राऊंडनी आकार देऊन घ्यायचा आहे. आता इथे बघा, शोल्डर आपल्याला पट्टी जेवढी पाहिजे त्याच्यामध्ये पाव इंच मिळवायचं आहे. तर 3 इंच पट्टी पाहिजे, तर मी पाव इंच मिळवलंय, 3.25 इंच घेतलंय. पुढचा गळा 3.5 इंच आहे गळा खोली आणि त्याची सुद्धा आपण खून करून घेतली. हा चौकोन व्यवस्थित करायचा आहे आणि तिरक्यामध्ये 2 इंच घेऊन आपल्याला हा आकार द्यायचा आहे, कारण बोट नेकचा बरोबर हा आकार यायला हवा म्हणून आपण तिरकं 2 इंच घेतलंय. इथे आपल्याला जेवढी पट्टी पाहिजे त्याच्यामध्ये आपण शिलाई मार्जिन मिळवून 3.5 इंच घेतलंय आणि आपण पाठीमागे हा आकार देत आहोत गळ्यासाठी. तुम्ही कुठलाही गळा ह्या बोटनेकसाठी करू शकता. इथे मी 1 इंच घेतलंय आणि याला मी आकार देऊन घेतलेला आहे. आपल्याला आता खालचा टक्सची खून करायची आहे. तर त्यासाठी जी आपली शोल्डर पट्टी आहे त्याचा बरोबर मध्य घ्यायचा आहे आणि त्याच मध्याने खालची खून करून आपल्याला टक्स हा खालचा गळा आहे त्याच्या खाली यायला हवी याप्रमाणे टक्स द्यायचा आणि रुंदी आपली 1 इंच ठेवायची आणि ह्या भागाचं व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे. इथे आपण अर्धा इंच स्लोप दिलेला आहे आणि हा भाग आपण पुढच्या अस्तरवरती ठेवून घेणार आहोत. इथे आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा ठेवायचा आहे आणि खाली 1 ते 1.5 इंच कापड हे व्यवस्थित खाली पण एक्स्ट्रा राहायला पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला हा भाग व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे. वरती आपण हा भाग चिटकवून अस्तरच्या लाईनला व्यवस्थित ठेवून कडेने आपण खून करतोय. हा भाग व्यवस्थित ठेवायचा आहे. आता आपल्याला 1 इंच आतमध्ये पुन्हा एक खून करायची आहे आणि ही रेष मारून घ्यायची आहे, कारण आपल्याला पुढचा गळा हा मोठा करायचा आहे. त्यामुळे आपण 1 इंच आतमध्ये खून केली. तुम्हाला पुढचा गळा जर बोटनेकचा हवा असेल तर तुम्हाला ही खून करण्याची गरज नाही. जसं मागचा भाग आहे तेवढाच तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर इथे आहे अर्धा इंच आपल्याला खून करून ही सरळ रेष मारायची आहे. आता आपल्याला गळा रुंदीची खून करण्यासाठी हा भाग व्यवस्थित ठेवून आपण गळ्याची खून करून घेतली आणि पुढचा गळा आपण देणार आहोत 6 इंच.
खालची गळा रुंदी घ्यायची आहे 2.5 इंच आणि आपल्याला हे जोडायचं आहे आणि पुढच्या गळ्याचा हा आकार देऊन घ्यायचा आहे। इथे यायचं आहे आपल्याला सगळ्यांसाठी 2 इंच, इथे घ्यायचं आहे 1.25 इंच, आता हे आपल्याला जोडायचं आहे। इथे आपल्याला 1.25 इंच आतमध्ये रेष मारायची आहे, खून करायची आहे आणि हे वरच्या भागाशी जोडून घ्यायचं आहे। ही रेष मारून घ्यायची आहे। तिरक्यामध्ये 1 इंचाची खून करून आपण हा आकार देऊन घेतोय। आतील मोंडा खोलीचा हा आकार आहे। आपल्याला इथे टक्स पॉइंटचा खून करायचा आहे 10.5 इंच आणि याची रेष मारून घ्यायची आहे। त्यानंतर इथे अर्धा इंच आपण सिलाई मार्जिन सोडायची। इथे छातीचा 10वा भागाची खून करायची आणि पुन्हा अर्धा इंच ही खून केलेली आहे आणि याची आपण रेष मारून घेतली। त्यानंतर इथे यायचं आहे 3 इंच, याची सुद्धा आपण रेष मारून घेतली। इथे 1-1 इंचाची आपण बरोबर खून करून घेतली आणि हे जोडून घेतोय। खाली हे सरळ आपल्याला रेष ओढून घ्यायच्या आहेत आणि हा आपल्याला आकार द्यायचा आहे। प्रिन्सेस कटसाठी हा आकार आपण दिलाय। आपल्याला हा भाग आता व्यवस्थित उचलून शोल्डरला बरोबर जुळवायचा आहे आणि ही खून करून घ्यायची आहे। ह्या भागाची पण आपल्याला खून करून हे जुळवून घ्यायचं आहे, रेष मारून घ्यायची आहे आणि याचं कटिंग करायचं आहे। आपण गळा हा नंतर कट करणार आहोत। हे आहे असंच व्यवस्थित आपल्याला कट करायचं आहे आणि हा ब्लाऊज मी ह्याच व्हिडिओमध्ये शिवून दाखवलेला आहे, तर प्लीज हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पहा, म्हणजे तुम्हाला ब्लाऊज कसा शिवायचा ते सुद्धा समजणार आहे। आता आपल्याला करायचं आहे बाहीचं कटिंग। तर ह्या उरलेल्या भागातच आपण बाहीचं कटिंग करणार आहोत आणि बाही ही आपली लांब बाही आहे, त्यामुळे आपण व्यवस्थित असं याचं पकडून उरलेल्या भागात याचं कटिंग टाकणार आहोत। तर याची मी घडी घालून घेतली। ही 4 पदरी घडी आहे आणि माझ्या बाजूने बंद बाजू आहे। आपल्याला थोडासा जॉईंट द्यावा लागणार आहे बाहीसाठी, तर आपण इथे खून करून घेतली सिलाई मार्जिन ची आणि तिथपासून आपल्याला बरोबर अर्धा इंच सिलाई मार्जिन सोडून बाहीची उंची मोजायची आहे। या बाहीला थोडंसं पुढे डिझाइन आहे ते सोडून आपल्याला बाहीची उंची मी मोजून घेतली। इथे घ्यायची आहे कॅप हाईट 3 इंच आणि रेष मारायची आहे। दंडघेर मोजायचा आहे आणि 2 इंच आपल्याला खून करून घ्यायचे आहे। इथे घ्यायचा आहे तिरक्यामध्ये 8.5 इंच, त्याचा मध्यापासून आपण अर्धा इंचाची खून केली आणि बाहीचा हा आकार देऊन घेतलेला आहे आणि याचं कटिंग करायचं आहे। आतील भागाचं पण आपण हे कटिंग करून घेतलंय आणि इथे आपण ह्या कापडापासून बाहीचा जॉईंट देऊन घेणार आहोत। हे बाजूला ठेवू आणि आपल्याला हे भाग ब्लाउज पीस वरती व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहेत। आणि याचं कटिंग करायचं आहे। आता आपण हा भाग घेतलाय, हा ब्लाउज पीसची उलटी बाजू आहे आणि त्यावर आपण
हे भाग व्यवस्थित ठेवलेत आणि कडेकडेने याला टीप देऊन घ्यायची आहे. म्हणजे आपलं ब्लाऊज पीस आणि अस्तर हा व्यवस्थित शिवून घ्यायचा आहे. आणि उरलेलं अस्तरच्या बाहेरचं कापड आपण हे कापून टाकतोय. अशा प्रकारे आपले हे दोन्ही भाग व्यवस्थित शिवून झालेले आहेत. त्यानंतर हा भाग घ्यायचा आहे. तर हे भाग घेताना व्यवस्थित बघा, आपल्याला हे दोन्ही भाग हे समोरासमोर ठेवायचे आहेत. आणि खालची बाजू आपली ही सुईची आहे आणि त्यावर हा भाग ठेवून घेतलाय अस्तरचा. ब्लाऊज पीसची बाजू सुईची आहे ती वरतून ठेवली आणि त्यावर अस्तर ठेवलंय आणि ह्या गळ्याच्या आकाराने आपण टिप मारून घेतली आणि इथे नॉचेस देऊन घ्यायचे आहेत. म्हणजे ज्यावेळी आपण हा गळा उलटून घेऊ त्यावेळेस सुईची बाजू ही आपली वरतून येईल आणि अस्तर हा आतमधून जाईल. त्यानंतर आपल्याला याच्यावर द्यायचे आहे दाब टीप. म्हणजे आपला गळा हा लगेच तयार होणार आहे. आणि आपल्याला याच्या कडेकडेने टीप मारून घ्यायची आहे आणि बाहेर उरलेलं अस्तरच्या बाहेरचं हा ब्लाऊज पीस कापून टाकायचा आहे. ह्याच प्रकारे आपले दोन्ही भाग हे व्यवस्थित करून घ्यायचे आहेत. हे झालेले आहे आणि ह्या नॉचेसला बरोबर जुळवूनच आपल्याला हे भाग व्यवस्थित शिवून घ्यायचे आहेत. म्हणजे आपला हा समोरचा पफ हा अगदी व्यवस्थित येतो. ह्या प्रकारे आपल्याला हे भाग व्यवस्थित शिवून घ्यायचे आहेत. हे शिवल्यानंतर बघा आपल्याला डबल टिप देऊन घ्यायची आहे. म्हणजे हे भाग व्यवस्थित पॅक होतात आणि ह्या प्रकारे याचा पफ हा आलेला आहे. तर दोन्ही भाग आपण ह्याच प्रकारे शिवून घेणार आहोत. हे भाग आपले शिवून झाले आणि समोरचा आपला व्यवस्थित हे शिवून झालेला आहे. बघा याचा पफ सुद्धा व्यवस्थित आलेला आहे. आता आपल्याला हे शोल्डरच्या बाजूने शिवून घ्यायचं आहे आणि हे इथे पकडून घ्यायचं आहे. याची खून करून घ्यायची आपण, कारण आपल्याला इथे पट्टी लावून घ्यायची आहे. याची आपण व्यवस्थित रेष मारून घेतली. इकडच्या भागाचे पण आपण खून करून हे भाग आपण सरळ करून घेणार आहोत. म्हणजे आपले समोरचे दोन्ही भाग हे व्यवस्थित येतील. याचा आपण व्यवस्थित कटिंग करून घेतलंय आणि इथे आपल्याला खाली कमरपट्टी लावून घ्यायची आहे. आपली कमरपट्टी लावून झालेली आहे दोन्ही भागाची. याला हुक लूक पट्टी पण लावून घ्यायची आहे. पाठीमागचा हा भागाचं मी सुरुवातीलाच एका व्हिडिओमध्ये शिवलेला आहे, तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघा. आता आपल्याला हे दोन्ही भागाचं बरोबर शोल्डर जोडून व्यवस्थित हे भाग जोडून घ्यायचे आहेत आणि याची नेहमीप्रमाणे आपल्याला याला बाही सुद्धा लावून घ्यायची आहे. फक्त बाही शिवताना एकच लक्षात घ्यायचं आहे, बाही ही शिवत असताना बरोबर मध्यापासून सुरुवात करायची आहे. बाही जर कापताना जर मोठ्या म्हणजे थोडीशी जर जास्त झाली तर हरकत नाही, आपण नंतर ती कापूनच टाकतो. आणि बाहीला डबल टिप देऊन ह्या प्रकारे बाही ही शिवून घ्यायची आहे. दोन्ही बाह्या आपल्याला व्यवस्थित ह्या शिवून घ्यायच्या आहेत. हे आपलं व्यवस्थित शिवून झाल्यानंतर हे बघा मी हे व्यवस्थित ठेवलंय आणि याच्यानंतरचं जे जास्त बाही झाली होती ते आपण कट करून टाकलेली आहे आणि याच्या कडेने आपल्याला ही टिप देऊन घ्यायची आहे. ह्या भागाची पण व्यवस्थित टिप दिली आणि हा ब्लाऊज आपण उलटा करून घेतलाय आणि इथे आपण 1.5 इंच मार्जिन जी होती आपली सिलाई मार्जिन त्याच खुण्यावर बरोबर टिप दिलेल्या आहेत आणि त्याच्या शेजारी पाव इंच आपल्याला टिपा देऊन घ्यायच्या आहेत. आता बघा हा ब्लाऊज इथे व्यवस्थित फिनिशिंगमध्ये आलेला आहे आणि याचं शिवणं सुद्धा छान आलेलं आहे. हा एकदम छान बसतो. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद.